नमस्कार मित्रांनो, आज आम्ही फॅमिलीला संपूर्ण घेऊन श्री स्वामी समर्थ मठाला गेलो होतो पळसदरीमध्ये। मित्रांनो, तो मठ अतिशय सुंदर तो मठ आहे, आपल्या कर्जत रोडला आहे, पळसदरी या गावामध्ये आहे। मित्रांनो, तिथं आम्ही संपूर्ण फॅमिलीला घेऊन आज म्हणलं स्वामी समर्थांचं दर्शन आपण घ्यावं, आपल्या फॅमिलीला सुखी आणि समृद्धी आनंदी ठेवण्यासाठी आणि देवाकडे चांगलं मागणं की आम्हाला प्रचंड शक्ती दे की आम्ही ह्या सगळ्या विश्वामध्ये आनंदी आणि सुखी जीवन जगू। आमच्या डोक्यावरती तुझा मायेचा हात आमच्या संपूर्ण फॅमिली संपूर्ण कुटुंबावरती राहावा, म्हणून आम्ही आज विचार केला कामातून एक दिवस वेळ काढून आपण स्वामींच्या दर्शनासाठी आपण पळसदरी या गावी जावं आणि स्वामींच्या मठामध्ये आपलं दर्शन सर्व फॅमिलीला घेऊन दर्शन स्वामींचं करावं असं मनामध्ये वाटलं की स्वामींनी आम्हाला आज तिकडं त्यांच्या मठाला आमंत्रणच दिलं आहे असंच आमच्या संपूर्ण कुटुंबाला वाटलं। आणि आज संपूर्ण फॅमिली आम्ही स्वामींच्या चरणाशी नतमस्तक होण्यासाठी पनवेलपासून कर्जतला गेलो होतो। मित्रांनो, तिथं खूप सुंदर मन प्रसन्न झालं, खूप बरं वाटलं की देवाच्या चरणी आम्ही सर्व फॅमिली लीन झालो। अतिशय मनाला शांती वाटली। या मुंबईसारख्या ठिकाणी आपण दगदगीच्या जीवनामध्ये गाड्यांमध्ये ट्रॅफिकमध्ये वावरत असतो, कुठेतरी एकांतपणा आणि शांत निवांत आणि मन प्रसन्न होतं तिथं गेल्याच्या नंतर। पळसदरीमध्ये माथेरान रोडलाच आहे मित्रांनो हे। आपण ज्यावेळेला चौकातून ज्यावेळेला चौक येतो आपला पनवेलचा, तिथून आपण जर लेफ्ट मारला तर सरळ तो रोड माथेरान रोड सरळ स्ट्रेट आपल्या स्वामींच्या मठाला जातो। मित्रांनो, पळसदरीमध्ये हा अतिशय भव्य दिव्य आणि सुंदर मठ आहे मित्रांनो। आणि आज माझ्या मनाला खूप बरं वाटलं की आपण या मठाला सर्व फॅमिलीला घेऊन स्वामींच्या दर्शनासाठी अवश्य जावं मित्रांनो। आणि तसंच मनामध्ये केलं, अतिशय सुंदर आणि मन पूर्णपणे शांत मनाला वाटलं की या प्रत्येक वेळेला आपले दगदगीचं जीवन असतं, म्हणूनच स्वामीच्या चरणी गेल्याच्या नंतर अतिशय खूप बरं वाटलं। तिथं संपूर्ण गेल्याच्या नंतर अन्नदानाची सुद्धा सोय आहे मित्रांनो। आम्हाला तर वाटलं होतं गुरुवार आणि रविवारच्या दिवशीच अन्नदान असतं, पण मित्रांनो तसं काही नाही। उद्या रविवार आहे, पौर्णिमा आहे आणि 5च्या नंतर पौर्णिमेला सुरुवात झालेली होती। आज आम्ही विचार केला की चला स्वामींच्या चरणी आपण लीन होण्यासाठी जावं आणि तसंच आम्ही केलं। आम्ही संपूर्ण फॅमिली स्वामींच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी गेलो। तिथं प्रचंड खूप गर्दी होती मित्रांनो। जे भाविक भक्त स्वामींचे आहेत, बुजुर्ग असो तरुण असो वैवाहिक जीवनातले असो, सर्वच स्तरातील लोक तिथं स्वामींच्या दर्शनासाठी तिथं अवश्य आलेली होती। मित्रांनो, मी हा जो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवला आहे तो कम्प्लिटली क्लिअर कट श्री क्षेत्र पळसदरी संपूर्ण बघा बॅनर पण तुम्हाला दाखवलेला आहे। तिथं प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणात लोक तिथं भाविक भक्त स्वामींच्या दर्शनासाठी आले होते। आणि आम्हाला गोमातेचं बछडंसुद्धा आम्हाला तिथं दिसलं। आपण गोमातेला सर्वजण मानतो, धार्मिक स्थळावरती ते बछडं असं वाटत होतं की आमचीच आतुरतेनं वाट पाहतंय। त्याचं प्रेम त्या बछड्याचं, आमचं प्रेम त्या बछड्याला मिळालं। अतिशय खूप बरं वाटलं मित्रांनो। बछड्याचं दर्शन घेतलं आणि अतिशय सुंदर मनाला वाटलं, खूप अतिशय सुंदर वाटलं मित्रांनो। दर्शन सर्वजण घेत असतात, आमच्या फॅमिलीसुद्धा त्या बछड्याचं दर्शन घेतलं। ते बछडे असून आम्हाला असं वाटतं की आमच्या कुटुंबातलंच एक आहे। आणि तसंच आम्ही नंतर तिथून मग प्रवास सुरू केला। पुढं आम्ही पळसदरीच्या मार्गातून तिथं स्वामींचं दर्शन घेऊन नंतर मग आम्ही तिथून प्रवास करत पुन्हा आम्ही विचार केला की आपण एक काम करूया,
जसं आपल्या स्वामींचं दर्शन झालं, स्वामींचं आशीर्वाद आपल्या असं पूर्ण कुटुंबाला मिळाला, तसंच पुढं असं वाटलं मनाला निसर्गरम्य. पाऊस तर इतका खूप प्रचंड प्रमाणात पाऊस पडत होता की आम्हाला असं वाटत होतं की माथेरान रोडला भरपूर आज प्रचंड प्रमाणात पाऊस झाला. पण स्वामींचं आमचं मनातल्या आमच्या इच्छा आणि स्वामींच्या चरणाची आम्ही तिथं जाऊन त्यांचं दर्शन अतिशय आनंदपणानं घेतलं. तिथून मग आमचा परतीचा प्रवास चालू झाला आणि आम्ही नंतर मग तसाच प्रवास करत पुढं निघून आलो. मग आमच्या मनामध्ये एक आलं की आपले खोपोलीचे गगनगिरी महाराज आहेत, त्यांच्याही मठाला आपण आज सुट्टीच घेऊया कामावरून आणि त्या गगनगिरी महाराजांच्या मठाला सुद्धा आपण जावं मित्रांनो. असाच आम्ही प्रवास करत पुढंच निघालो. रस्ता थोडासा काही ठिकाणी पावसामुळं खराब झालेला देखील आम्हाला भेटला रस्त्यानं. पण बाजूचं समोरचं ज्यावेळेला आम्ही नेचर, पावसानं हिरवंगार रान केलेलं, धबधबे, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तिथून प्रवास करत पाहिलं. मनाला खूप प्रचंड सुंदर वाटलं. मन एकदम खूप भारावून गेलं. खूप निसर्गाच्या सानिध्यात आल्यासारखं वाटलं आणि निसर्ग पूर्णपणे हिरवळ सौंदर्यतेनं नटलेला खूप अतिशय सुंदर वाटलं. थोडीशी आम्ही तिथं म्हणलं चला आपण थोडासा एक विरंगुळा घ्यावा, जरा थोडेसे फोटो वगैरे काढावेत म्हणून आम्ही तिथं एका ठिकाणी निसर्गरम्य वातावरणामध्ये थांबलो. त्याच्यानंतर पुढं आम्ही पुन्हा प्रवास करायला सुरुवात केली. मित्रांनो, कधी ना कधीतरी आपण देवाच्या चरणी गेल्याच्या नंतर आपलं फॅमिलीला कधी घेऊन गेलो तर आपल्याला खूप बरं वाटतं. ह्या दगदगीच्या जीवनामधून आपण ज्यावेळेला प्रवास करतो त्यावेळेला खूप बरं वाटतं. बाजूला संपूर्ण या मंडळी बसलेली होती ज्यांनी भाजीचे धंदे बाजूला लावले होते रस्त्याच्या बाजूला. अतिशय सुंदर वाटलं. ताज्या एकदम भाज्या होत्या त्यांच्याकडं. एकदम प्रसन्न वाटलं, मस्त वाटलं एकदम प्रवास करताना देखील. असाच प्रवास करत आम्ही पुढे निघालो. वाटेमध्ये थोडेसे खड्डे वगैरे होते, पावसामुळे थोडेसे खड्डे पडलेले आहेत रस्त्याला, परंतु त्या दृष्टिकोनातून बऱ्यापैकी रस्ता आहे. काही काही ठिकाणी थोडेफार खड्डे किंवा रस्त्याची थोडी कामं चाललेली आहेत मित्रांनो. त्याच्यामुळं थोडंसं गाडी आमची स्लो झाली आणि पुढं आम्ही पुन्हा परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. असंच पुढं जात जात थोडंसं अंतर तुम्हाला असं वाटेल खूप लांब आहे, तसं काही नाही मित्रांनो. कर्जत रोडला लागून आपला हा मठ आहे स्वामी समर्थांचा. आम्हाला देखील आमच्या बाजूवाल्यांनीच ह्या मठाची कल्पना दिली होती आणि आम्ही पहिल्यांदा गेलो होतो मठाला. आम्ही एकदा मठाला व्हिजिट केलेली होती, त्यामुळे आम्हाला जाताना पुन्हा काही तकलीफ झाली नाही. आम्हाला त्या मठाचा रस्ता समजलेला होता आणि हाच रोड मित्रांनो, आम्ही ज्यावेळेला परतीचा प्रवास केला तर हाच रोड सरळ आपला माथेरान रोडला सुद्धा गेलेला आहे. माथेरानची संपूर्ण हिरवीगार झाडी एकदम पावसाच्या पाण्यानं भरून गेलेलं आहे. आतुरतेने लोक सर्वजण वाट पाहत होते पावसाची आणि पावसाच्या पाण्यानं संपूर्ण रान कसं हिरवगार, जसून हिरवी साडी नेसली निसर्गानं. असाच एकदम सुंदर ब्युटिफुल निसर्ग. इकडे जाण्यासाठी गाड्यांची बी व्यवस्था आहे मित्रांनो. आपल्या बसेस वगैरे पण जातात ह्या रोडला. इथं एक फिल्म सिटी आहे, एकदम सुंदर वाटलं. आतमध्ये फार मोठी प्रचंड मोठी फिल्म सिटी आहे. तिथे शूटिंग पिक्चरच्या होतात मोठ्या मोठ्या बॉलिवूडचे जे काही किंवा हॉलिवूड बॉलिवूडच्या सुद्धा शूटिंग इथं होतात मित्रांनो. ते स्टुडिओ आहे मोठा. त्या स्टुडिओजवळ थोडंसं आम्ही थांबलो. त्याच्या पुढं नंतर पुन्हा प्रवासाला सुरुवात केली. असाच प्रवास करत आम्ही पुढे गेल्याच्या नंतर मग नंतर विचार केला की आपण त्या खोपोलीच्या दिशेनं वाटचाल करावी. रस्त्यात आमचं बापदेवाचं मंदिर आहे. त्या म्हटलं बापदेवाच्या मंदिराला सुद्धा आपण दर्शन घ्यावं आणि तसंच आपलं पुढं परतीचा प्रवास म्हणजे आपण त्या गगनगिरीच्या महाराजांच्या मठाकडे जाण्याची आम्ही पुन्हा सुरुवात केली. आणि
त्याच दिशेनं आम्ही पुढं गेलो. थोडा वेळ इथं थांबलो होतो आम्ही. बराच वेळ खूप प्रसन्न वाटलं इथं. थोडंसं म्हणलं इथं जरा शूट कराव्या, शूटिंग करावं जरा थोडंसं मोबाईलला, कारण इथं वळणं वगैरे खूप सुंदर पण आहेत आणि फिल्म सिटी आहे ही. फार मोठी फिल्म सिटी आहे मित्रांनो इथं. तसाच पुढं आम्ही रस्त्यानं प्रवास करत पुढं सरकत निघून गेलो. पण आम्हाला एक गगनगिरी महाराज म्हणजे खोपोलीच्या रस्त्याला आम्ही आल्याच्यानंतर आम्हाला ते मला वाटते पालखी गगनगिरींचीच होती ती. त्या रस्त्यानं ते लोक जात होते. अतिशय सुंदर वाटलं ते. आम्ही नंतर मग थोड्या वेळानंतर आम्ही मठाला पोचलो. तिकडे खोपोलीमध्ये मठाला पोचलो. पार्किंगची थोडीशी अडचण होती, पण तिथल्या मित्रांनी चांगलं सहकार्य केलं आणि पार्किंगला आम्हाला जागा दिली. आम्ही ज्यावेळेला सुरुवातीला मठाला जर गेलो होतो त्यावेळेला आम्ही पाहिलं होतं की पार्किंगला आम्हाला तिथं जवळपासच म्हणजे त्यावेळेला विदाऊट पार्किंग होतं आणि तिथं पाताळगंगा इतकी सुंदर वाहते ना की ते मन भावून जातं, मन प्रफुल्लित होतं, प्रसन्न होतं. अशी वरच्या डोंगरातून येणारं सगळं धबधब्याचं पाणी, ती पाताळगंगा एक आनंदानं वाहते, निर्मळ पाताळगंगा आनंदानं वाहते, एकदम मंदिराच्या बाजूनं वाहते. खूप प्रसन्न वाटतं ती वाहती गंगा पाहून. ते पाण्याचा प्रवाह, ते निर्मळ पवित्र मंदिराला पावन करणारी नदी आहे ती पाताळगंगा. एकदम सुंदर आणि ब्युटिफुल. तिथे गेल्याच्या नंतर एकदम मन एकदम कसं प्रसन्न झालं, मन हलकं होतं. तिथे गेल्याच्या नंतर त्या मठामध्ये थोडा विरंगुळा घेतल्यानंतर शांततेनं बसल्यानंतर प्रसन्न इतकं गगनगिरी महाराजांचं आम्हाला त्यांचं जसून असं वाटलं की आमच्या डोक्यावरती त्यांनी मायेचा कृपेचा हातच ठेवला आहे सगळ्या फॅमिलीच्या डोक्यावरती. इतकं प्रसन्न वाटलं. तिथं थोडा वेळ आम्ही विश्राम केला, मंदिरात बसलो. त्याच्यानंतर म्हटलं पुढं अजून जरा बाजूचा निसर्ग आपण आपल्या कॅमेऱ्यामध्ये आपल्या व्हिडिओला टाकण्यासाठी प्रयत्न करावा. म्हणून तो संपूर्ण तिथला आपला मठाचा परिसर आणि त्या संपूर्ण परिसरामध्ये तिथं फिरलो थोडासा. पहिल्यापेक्षा अतिशय सुंदर आणि एकदम छान नियोजन गगनगिरी मठामध्ये. प्रत्येक भाविकाचं स्वागतच इथली लोक करतात. अतिशय खूप सुंदर सर्विस वाटली, अतिशय मनाला बरं वाटलं. तिथले हुशारी लोक किंवा सेवक लोक अतिशय चांगली उत्तम प्रकारे लोकांना सेवा देतात. खूप प्रसन्न वाटलं. नियोजन खूप एकदम चांगल्या प्रकारे तिथलं पाहिलं. अतिशय सुंदर मनाला वाटलं आणि छानपैकी संपूर्ण मंदिरात आपल्या गगनगिरी महाराजांचं ते घाटी असू दे अथवा समाधीस्थान असू दे, ते संपूर्ण आम्ही मनोभावे त्यांच्या संपूर्ण मनोभावे दर्शन घेतलं आणि अतिशय सुंदर. आणि ती मी कल्पना देखील करू शकत नाही किती माझ्या मनाला वाटलं, किती बरं वाटलं माझ्या फॅमिलीच्या मनाला. मन किती हलकं झालं. मनामधल्या अजून सगळ्या जे काही विचार जड होते ते तिथे गेल्याच्या नंतर, त्या मंदिरात बसल्याच्या नंतर एकदम शांत आणि रिलॅक्स वाटतं. लहान लहान मुलं पण पाहिली. अतिशय सुंदर चांगले विचार मनामध्ये माणसांच्या येतात आणि भारावूनच जातो मंदिरात गेल्याच्या नंतर. त्या गगनगिरींच्या मठांमध्ये ज्यावेळेला माणूस भक्त जातो, संपूर्ण त्यांचा आशीर्वाद सर्व परिवारावरती, सर्व दुनियाचेच ते देव आहेत.
मानवरूपी त्यांनी केलेलं कार्य प्रचंड फार मोठं होतं. गगनगिरी महाराजांचं मला सांगायला गेलं तर त्यांनी पाण्यामध्ये प्रचंड मोठं तप केलं होतं. माशांनी त्यांचे पाय पूर्णपणे पाय निकाल घेतले होते त्यांचे, परंतु त्यांनी लोकांची सेवा करणं कधी आयुष्यात सोडलं नाही. हे लोकांच्या मनामध्ये ते देव या रूपाने प्रत्यक्षात या कलियुगामध्ये देवाचे स्थान त्यांना मिळालं, कारण त्यांचं कार्य प्रचंड मोठं असल्या कारणानं मनामध्ये प्रेम माया, म्हणून तर लोक त्या मंदिराच्या दिशेने आकर्षित होतात. असा सुंदर मठ आहे मित्रांनो. तो संपूर्ण प्रसन्नच वाटतं. बऱ्याच वर्षी विचार केला होता की मठाला आपण जावं म्हणून, पण कामाच्या ह्या त्यापासून तितक्या पोचण्यासाठी आम्हाला पुरेसा वेळ भेटायचा नाही. आज गगनगिरी महाराजांच्या मठाला गेल्याच्या नंतर त्या संपूर्ण माहोल पाहिला आहे आणि असं वाटलं की एकदम छान आणि पवित्र आपलं मन, निर्मळ मन झालं असं वाटतं. सगळ्या मनातल्या सगळ्या काही गोष्टी होत्या त्या हलक्या झाल्या आणि शांत मनानं एकाग्रता वाढवून गगनगिरी महाराजांचं नामस्मरण करत राहिलो आणि मन एकदम प्रसन्न झालं. अतिशय सुंदर बऱ्याच सुधारणा झालेल्या आहेत आज गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये. ज्यावेळेला आम्ही सुरुवातीला स्टार्टिंगला गेलो होतो त्यावेळेला एवढं काही नव्हतं, पण आताचा भव्य दिव्य असा मठ लोकांच्या सेवेसाठी तिथं ते सेवक कार्यरत आहेत. आशीर्वाद गगनगिरी महाराजांचा सर्वांवरती असतो. असे गगनगिरी महाराज